पनीर चिली लहान मुलांना प्रचंड आवडणारी आणि 10 मिनिटात तयार होणारी अशी डिश आहे। त्यासाठी मी 200 ग्राम पनीर असे तुकडे करून घेतलेले आहे। त्यावर मीठ आणि तिखट टाकून 1.5 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून 10 मिनिट मॅरिनेट करायला ठेवायचं। त्यानंतर इथे एका पॅनमध्ये तेल घेऊन हे फ्राय करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे मी पॅनमध्ये सगळे पनीर फ्राय करून घेतले। पनीरला हलक्या हाताने पलटून चारी साईडनी तळून घ्यायचं आहे। हवं असल्यास तुम्ही याला डीप फ्रायसुद्धा करू शकता। त्यानंतर हे सगळे पनीर मी एका साईडला काढून ठेवले आणि पॅनमधलं थोडं तेल कमी करून घेतलं आणि त्यामध्ये 1 चम्मच बारीक चिरलेला लसूण, आलं बारीक चिरलेलं आणि हिरवी मिरची, पनीर चिली म्हटलं की हिरवी मिरची तुम्हाला कितपत आवडते त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। त्यानंतर कांद्याच्या अशा मोठ्या मोठ्या पाकळ्या करून टाकायच्या आहे। थोड्याशा तेलात फ्राय केल्या। त्यानंतर लाल आणि पिवळ्या रंगाची शिमला मिरची इथे मी वापरलेली आहे। तुम्ही हवे असल्यास हिरव्या रंगाचीही वापरू शकता। थोडंसं तेलात फ्राय करून झालं। इथे भाज्या आपल्याला ओव्हर कुक नाही करायच्या आहे, थोड्याशा फ्राय करायच्या आहेत। त्यानंतर त्यामध्ये सोया सॉस, चिली सॉस आणि व्हिनेगर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता इथे 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यामध्ये पाणी मिक्स केलं आणि त्याची अशी स्लरी तयार केली। आता ही यामध्ये टाकून 1 वाटी पाणी आणखी टाकलं म्हणजे छान थोडीशी ग्रेव्ही तयार होईल। त्यामध्ये तळलेला पनीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 1 चम्मच टोमॅटो केचप घातलेला आहे म्हणजे छान टँगी फ्लेवर येईल आणि त्यानंतर गॅस बंद करून हिरवा पातीचा कांदा टाकून घ्यायचा आहे। थोडंसं गार्निशिंगसाठी भाजलेली तीळ टाकलेली आहे आणि आपलं पनीर चिली तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।